सोलापूर होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर यशस्वी पाऊल उचलले गेले आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी जुलै महिन्यात पत्राद्वारे केलेल्या मागणीनुसार डीजीसीएचे पथक तातडीने सोलापुरात दाखल झाले आणि 3 दिवसात विमानतळाची सविस्तर पाहणी करून आपल्या कामगिरीची पूर्तता केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विशेष लक्षामुळे आणि वारंवार केलेल्या संपर्कामुळे सोलापूर विकास मंचच्या प्रयत्नांना गतिमानता मिळाली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि होडगी रोड विमानतळाचे व्यवस्थापक बानोद चांपला यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मोलाचे सहकार्य केले. डीजीसीए पथकाच्या सविस्तर पाहणीनंतर सकारात्मक अहवाल सादर होईल अशी आशा आहे. हा अहवाल नागरी विमानसेवा सुरू करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरेल. सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी अनेक वर्षांपासून स्थानिक आणि राज्य आणि केंद्र स्तरावर सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे. सोलापूरकरांनी नागरी विमानसेवेची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून केली होती. सोलापूर विकास मंचच्या अथक प्रयत्नांमुळे आता ती प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येईल अशी शक्यता आहे. नवरात्राच्या आधीच नागरी विमानसेवा सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येईल. शिवा गवळी समाज यांच्या वतीने 7 सप्टेंबर श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर 7व्या दिवशी परंपरेनुसार गवळी समाज बांधवांच्या वतीने श्री गणेशाची मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे महेश कोठे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे मनीष काळजे, महेश कोठे यांनी लेझिमचा ठेका धरला. याप्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बदलापूर प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात महिलांसाठी असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांना बॅड टच गुड टच या विषयावर ज्ञानप्रबोधिनी शाळेत सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच्या प्रमुख व्यक्त्या डॉक्टर माधवी रायते या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर शोभा बनशेट्टी या होत्या. तर प्रमुख उपस्थिती रोहिणी तडवळकर, ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता चकोत, मध्यवर्ती मंडळ उत्सव अध्यक्ष विनायक महेंद्रकर, ट्रस्टी अध्यक्ष बसवराज इरटे, ट्रस्टी गौरव जक्कापुरे, प्रसिद्धी प्रमुख शिवानंद इरटे, अमल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. आज मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आपल्या ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये एक वेगळा उपक्रम त्यांनी सुचवला आणि आपण इथे मुख्याध्यापकांनी आपल्याला करायला परवानगी दिली, त्याबद्दल पहिल्यांदा चकोत मॅडमचं अभिनंदन करते. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष माननीय विनायक महेंद्रकर जग्गापुरे, त्याचबरोबर त्यांचे ट्रस्टी आमच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी आणि आज आपण ज्यांना ऐकणार आहोत त्या डॉक्टर माधवीताई रायते आणि माझ्या सगळ्या शिक्षिका मैत्रिणींना. आज आपण अशा विषयावरती, वेगळ्या विषयावरती आपण सगळेजण, तुम्ही सगळेजण मुली TV पाहता, पेपर वाचता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या मुलींच्यावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतोय, अत्याचार होतोय. तर या संदर्भामध्ये आपल्याला जागरूक करण्यासाठी म्हणून आपण काय करायला पाहिजे, काय करू नये, कसं वागायला पाहिजे आणि काय करायचं आहे आपल्याला, आणि मोठं होऊन आपल्याला काय बनायचं आहे, कसं आपल्याला समाजामध्ये वावरताना काय काळजी घ्यायला पाहिजे, आपली स्वतःची सुरक्षितता कशी केली पाहिजे, यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी, मार्गदर्शनाबरोबरच तुमच्याशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला पण बोलायचं आहे मॅडमशी, तुम्हाला पण त्यांना विचारायचे प्रश्न, आपल्याला मनात ज्या शंका आहेत, आपल्याला जे प्रश्न आपल्याला नेहमी पडतात असे प्रश्न पण मॅडमला विचारायचे. तर त्यासाठी म्हणून आपल्या डॉक्टर माधवीताई रायते इथे आलेल्या. पैशात मोजता येत नाही, बिदागीच्या पलीकडे कला आहे. कलेची किंमत पैशांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे, असे प्रतिपादन सिने कलावंत सुबोध भावे यांनी केले. जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या बौद्धिक व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या हस्ते झाले. प्रारंभी दीपप्रज्वलन आणि श्री गणेश पूजन करून व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. व्याख्यानमालेचे यंदाचे 48वे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुलाखतकार मंजुषा गाडगीळ, बँकेचे संचालक माजी अध्यक्ष वरदराज बंग, तंत्र संचालक अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, संचालिका चंद्रिका चौहान, संचालक पुरुषोत्तम उडता, जगदीश भुतडा, मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार, उपाध्यक्षा प्रीती चव्हाण उपस्थित होते. दरम्यान पोलीस आयुक्त M. राजकुमार म्हणाले, जनता बँकेसारख्या व्याख्यानमालेतून समाज प्रबोधन घडते. कर्णकर्कश डॉल्बी लेझर शोपेक्षा व्याख्यानमालांमधून समाजाला चांगली शिकवण देण्याची अधिक गरज आहे. बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले, सोलापूर जनता सहकारी बँकेने अर्थकारणासोबतच आजवर सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिले आहे. समाजातील विविध घटकांना उत्तम सेवा देण्याचे कार्य सोलापूर जनता सहकारी बँकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने आता 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना आणली आहे. ज्येष्ठांसाठी मोफत मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना ही पूर्णपणे मोफत आहे. यासाठी 60 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय समाज कल्याण विभागाची ही ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना आहे. महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय समाज कल्याण विभाग आणि सोलापुरातील रुद्रसेना यात्रा परिवाराच्या विद्यमाने वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेच्या माध्यमातून 9 दिवसीय प्रथम ज्योतिर्लिंग सोरटी, सोमनाथ, द्वारकाधाम, गिरनार यात्रा दर्शन घडवण्यात येणार आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग सौराष्ट्र सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन, 4 मुख्य धामातील एक धाम द्वारकाधाम, भालका तीर्थ, गोपी तलाव भेट, द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग, पृथ्वीवरील भूमीचे शेवटचे ठिकाण, गोमती नदी आणि समुद्र संगम, कृष्ण देहोत्सर्ग, त्रिवेणी संगम, पांडव गुफा, गिरनार, दत्तचरण पादुका असे सर्व पावन पुण्य मोक्षदायक आध्यात्मिक धार्मिक तीर्थ 9 दिवसीय यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे. नाव नोंदणी रुद्रसेना यात्रा परिवाराच्या रूपा स्वामी 95 039 12 399 आणि सिद्धू कुंभार 90 964 263 45 यांच्याशी संपर्क साधावा.
पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण विभागात आज पारंपरिक पद्धतीने गणपती स्तोत्र पठणाने आणि अथर्व शीर्षातील गणेश मंत्रोच्चारणाने प्रशालेत श्री गणरायांचे पूजन पद्मशाली शिक्षण संस्थेचे सर्वश्री विश्वस्त नागनाथ गंजी, मधुकर कट्टा, हरीश कोंडा, नागनाथ श्रीरामदास यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले। याप्रसंगी 5वी 6वीचे सर्व विद्यार्थी तसेच प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळ व महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी गणपती घाट परिसर आणि विसर्जन कुंडाची संयुक्तपणे पाहणी केली। विसर्जन कुंडातील घाण पाण्याचा उपसा करून स्वच्छ पाणी सोडावे, गणपती घाट परिसरातील ड्रेनेज लाईन स्वच्छ करून गणेश भक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी पालिका प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना पालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आल्या। यावर उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी तात्काळ या कामास सुरुवात करणार असल्याचे मंडळ पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले। मध्यवर्तीने सुचवलेली कामे झाली नाहीत तर पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असे प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना सांगितले। आज मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी आम्ही इथं आले असता महापालिकेचे उपायुक्त घोलप साहेब व त्यांची टीम सुद्धा आमच्यासोबत इथं आली आणि इथं आल्यानंतर अशी भयावह अशी परिस्थिती आपल्याला गणपती घाटावर बघायला मिळाली। गेली कित्येक दिवस मध्यवर्तीने पत्र व्यवहार करून सुद्धा मनपाने ज्या पद्धतीने खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती घेतल्याची दिसत नाही। आज आम्ही अधिकाऱ्यांना अशी वॉर्निंग दिली की जिथं आपण खूप गरजेचं आहे आणि तिथं कुठलीही स्वच्छता आज तागायत झालेली नसल्यामुळं त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की ते लवकरात लवकर ते गणेश विसर्जन कुंड ते स्वच्छ करतील, अन्यथा उद्या मध्यवर्तीकडून इथं आंदोलन असणार। हे आज त्यांनी आमच्याकडून घेतलेल्या वेळात जर काम झालं तर ठीक आहे, पण काम नाही झालं तर उद्या मध्यवर्तीला महापालिकेच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार। या पाहणी दौऱ्यात उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर, ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे, ट्रस्टी गौरव जगकापुरे, प्रसिद्धी प्रमुख शिवानंद येरटे, अमर कुलकर्णी यांची उपस्थिती। विसर्जन 2024 करता सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या निर्देशानुसार इंद्रभवन येथील मीटिंग हॉल येथे श्री गणेशोत्सव विसर्जनासंदर्भात सर्व खाते प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली। याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त अर्जुन सुरवसे, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, उपसंचालक नगर विकास मनीष भिष्णुरकर, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, सफाई अधीक्षक नागनाथ बिरजदार, अनिल सराटे, आरोग्य अधिकारी राखी माने, उप अभियंता किशोर सातपुते, उद्यान प्रमुख किरण जगदाळे, सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरता 11 विसर्जन कुंड तर 78 संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत। तुळजापूर रोड येथील खाण, विष्णू घाट, गणपती घाट, त्याचबरोबर घरकुल येथील माढा विहीर तसेच इतर विसर्जन कुंड गणपती विसर्जनासाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली असून मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजवणे, झाडाच्या फांद्या कट करणे, लाईटची व्यवस्था, त्याचबरोबर श्रींच्या मूर्ती संकलनासाठी आणि विसर्जनासाठी 7 क्रेन, 3 होडी, 104 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्याचबरोबर 18 घंटां गाड्याकडे
3 RCS गाड्यांसह 8 मुख्य आरोग्य निरीक्षक, 50 आरोग्य निरीक्षक, 180 सफाई कर्मचारी तसेच गणेश मूर्ती संकलन केंद्र, विसर्जन कुंड येथे 900 मजूर आदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिप्परगाखांड, नियोजन भवन, जगदंबा चौक, पद्मशाली चौक, नवी वेस पोलीस चौकी या अग्निशमन विभागाकडे गाड्या उभ्या करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर डॉक्टरसह अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मिरवणूक मार्गांवरील मोकाट जनावर यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या. सर्व विसर्जन कुंडातील सालाबादप्रमाणे बॅरिगेटिंग, फ्लेक्स, मंडप, लाईट, स्पीकर आदींची सोय करण्यात आली असून त्याचबरोबर कंबर तलाव, गणपती घाट, हिप्परगाखान येथे सीसीटीव्हीच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. विसर्जनापूर्वी राहिलेली कामे पूर्ण करण्यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सोलापूर महानगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी शहरात 11 कुंडांची व्यवस्था केली आहे. शहरात 78 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे असतील. गणेश भक्तांनी मूर्ती संकलन केंद्रामध्ये मूर्ती देऊन सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी केले. दरम्यान मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे, झाडांच्या फांद्या कापणे आदी कामांसाठी कामगारांची नियुक्ती केली आहे. विसर्जनासाठी 7 क्रेन, 3 होड्या आणि 104 वाहनांची व्यवस्था असेल. निर्माल्य संकलनासाठी 18 घंटा गाड्या, 3 RCC गाड्यांची व्यवस्था असेल. मुख्य आरोग्य निरीक्षक, 50 आरोग्य निरीक्षक, 180 सफाई कामगार आणि 100 मजुरांना काम वाटून दिले असल्याची माहिती संबंधित महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली आहे. गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, अर्जुन सुरवसे, मनीष मगर, नगर रचना विभागाचे संचालक मनीष भिष्णोरकर, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, विद्युत विभाग प्रमुख राजेश परदेशी, अग्निशामक विभागाचे प्रमुख राकेश साळुंखे, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, अनिल सराटे, उपअभियंता किशोर सातपुते, उद्यान प्रमुख किरण जगदाळे आदी उपस्थित होते. आनंदाचा, उत्साहाचा आणि नवचैतन्याचा गौराईचा सण सोलापूर शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गौराईसह पिलवंडाचे भक्तांच्या घरोघरी आगमन झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली. आकर्षक सजावट आणि विविध प्रकारच्या देखाव्यातून गौराई सजली. दुपारी 12 वाजता पूजा आणि धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर गौरीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. सुवासिनी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान सुवासिनी महिलांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर गौराईचा देखावा भक्तांसाठी खुला करण्यात आला. विजापूर रोड सैफोली येथील डॉ. मनोज देवकर आणि महेश देवकर यांच्या परिवाराकडून पर्यावरणपूरक गौरी देखावा तयार करण्यात आला. वडाच्या झाडाला वटसावित्रीची पूजा करत असलेल्या महिला हा देखावा साजरा करण्यात आला. तसेच शेतातील शेतकरी, बैलजोडी, बैलगाडी, गाय, वासरू अशा ग्रामीण भागातील शेतीविषयक देखावा साजरा करण्यात आला. झाडे लावा, झाडे जगवा, घरटी लावा, पक्षी वाचवा असा देखावा दाखवण्यासाठी पक्ष्यांचे घरटे सर्वांनी लावले पाहिजे हा संदेश देण्यासाठी पक्षाचे सुंदर असे घरटेही ठेवण्यात आले होते. पर्यावरणपूरक देखावा पाहण्यासाठी आणि गौराईचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. समस्त हिंदू समाजातर्फे 19 ते 25 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज कथेच्या मंडपाचे भूमिपूजन जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये करण्यात आले. यावेळी नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी यांच्या हस्ते मंडपाचे आणि गोमातेचे पूजन करण्यात आले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या ओजस्वी वाणीतून 19 ते 25 सप्टेंबर दरम्यान दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 7:30 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज कथा ऐकण्याची पर्वणी सोलापूरकरांना मिळणार आहे. याकरता दररोज हजारो सोलापूरकर उपस्थित राहणार आहेत. कथेच्या तयारीसाठी मंडप उभारणी सुरू करण्यात आली आहे. 30,000 चौरस फुटांच्या जागेत भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे. या मंडपात ज्येष्ठ नागरिकांसाठी खुर्च्यांची सोय तर उर्वरित नागरिकांसाठी भारतीय बैठक असणार आहे. या ठिकाणी विविध आध्यात्मिक, सामाजिक, ऐतिहासिक पुस्तकांची दुकानेही लावण्यात येणार आहेत. याप्रसंगी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याचे आर्थिक सल्लागार राजगोपाल मिणियार, अविनाश महागावकर, हेमंत पिंगळे, संगीता जाधव, विनोद रसाळ, सतीश शिरसिल्ला, आकाश शिरते आदी उपस्थित होते. सोलापूरकरांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेस उपस्थित राहावे आणि याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त हिंदू समाजातर्फे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याचे आर्थिक समितीचे प्रमुख सल्लागार राजगोपाल मिणियार यांनी केले आहे.
न्यूयॉर्क येथे आयोजित संयुक्त राष्ट्राच्या शिखर परिषदेसाठी सोलापूरचे प्राध्यापक गणेश चन्ना यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्राध्यापक गणेश चन्ना यांनी पत्रकार परिषदेत दिली. संयुक्त राष्ट्राचे शिखर परिषद 20 आणि 21 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. भविष्यातील कृती शिखर परिषदेत जागतिक आर्थिक आणि आर्थिक वास्तुकला, मानवाधिकार, विकास आणि पर्यावरणीय प्रशासन यासह 7 विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या 2 दिवसांच्या शिखर परिषदेसाठी जागतिक पर्यावरण परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सोलापूरचे प्राध्यापक गणेश चन्ना यांची निवड करण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण परिषदेने जगभरात दशलक्षाहून अधिक झाडे आणि पर्यावरण संरक्षण जागतिक स्तरावर अनेक कॉन्फरन्स आणि वेबिनार आयोजित केले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू काश्मीर, हरियाणा, दिल्ली, ओडिशा, पश्चिम बंगाल, मणिपूर, आसाम आणि नेपाळ, भूतान, मलेशिया, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान अशा अनेक राज्यांमध्ये, काँगो, इंडोनेशिया, थायलंड, फ्रान्स, झांबिया या देशांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. यासाठी जागतिक पर्यावरण परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश चन्ना यांनी आपल्या उत्कृष्ट नियोजनाने सोलापूर, महाराष्ट्राचे नाव जगभर प्रसिद्ध केले आहे. तर ही जागतिक लेवलची ऑर्गनायझेशन आहे जी मुळात मी तसं सोलापूरचं आहे. तर हे ऑर्गनायझेशन दिल्ली येथून आपण ॲक्सेस करतो ग्लोबली. तर याचं जवळपास आम्ही गेल्या 5 वर्षापासून पर्यावरण विषयावर जागतिक लेवलवर काम करतो. आणि आत्ता संयुक्त राष्ट्रामध्ये ॲफिलिएटेड ऑर्गनायझेशन आहे. तर अनेक ठिकाणी आम्ही वृक्षारोपणापासून अनेक कार्यक्रम आम्ही पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरसुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे. तर संयुक्त राष्ट्र येथे होणाऱ्या ज्या जागतिक परिषदेमध्ये आपल्या या संस्थेमार्फत माझी निवड करण्यात आलेली आहे. तर यामध्ये अनेक देशातील अनेक महत्त्वाची संस्था त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. येत्या 20 आणि 21 सप्टेंबर रोजी जो राष्ट्रीय शिखर परिषद आहे न्यूयॉर्क येथे आयोजित केलेला आहे. तर यासाठी सोलापुरातून माझी निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हे सोलापूरसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मुळात म्हणजे सोलापूरचं नाव आता जागतिक लेवलवर झालेलं आहे. मुळात म्हणजे ही संस्था 120 देशांमध्ये कार्यरत आहे. आणि अनेक कॉन्फरन्स आणि वेबिनारच्या माध्यमातून अनेक देशांशी आम्ही जोडले गेलेलो आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी ज्या अनेक शाळांचा जे उपक्रम आम्ही राबवत असतो त्यामध्ये आमचं एक इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन बँक म्हणून एक संकल्पना आहे. ती संयुक्त राष्ट्राने त्याला मान्यता दिलेली आहे. तर त्याचा आम्ही अनेक कार्यशाळा आम्ही आपल्या सोलापुरापासून सुरुवात केलेली होती अनेक शाळांतून. त्या व्यतिरिक्त आम्ही नेपाळ या देशामध्ये सुद्धा आम्ही त्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. तर ही एक अजून अभिमानाची गोष्ट आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही अनेक जसं अवेअरनेस प्रोग्राम्स असतात पर्यावरणासंबंधी अनेक प्रोग्राम आयोजन करत असतो. मग मुळात आत्ता सगळ्यांना आपल्याला माहितीसाठी पर्यावरण हा किती महत्त्वाचा मोठा विषय आहे. तर त्या व्यतिरिक्त आम्ही जागतिक लेवलवर त्या ठिकाणी एक ट्रेनिंग आम्ही घेतो. ESG रिपोर्टिंग हा कोर्स आम्ही ऑर्गनाईज करतो. त्यासाठी अनेक देशातले विद्यार्थी आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. तर आमचे अनेक असे बॅचेस सध्या चालू आहेत त्या माध्यमातून. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंदर सिंह मारवा व भाजप विरोधात सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीपराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे निदर्शने आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी तरविंदर सिंह मारवा आणि भाजप नेत्यांच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. भाजप नेता राहुल गांधी तुम संघर्ष करो, राहुल गांधी तुम संघर्ष करो, मोदी तेरी हिटलरशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, भाजप तेरी हिटलरशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी हिटलरशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, भाजप तेरी हिटलरशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, भाजप सरकारचं करायचं का फडणवीस सरकारचं करायचं का मोदी सरकारचं करायचं का भाजप तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी
तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, देशद्रोही नथुराम गोडसे आणि त्यांच्या साथीदारांनी गांधींचा खून केला. आज पुन्हा त्याच देशद्रोह्यांची पिलावळ संविधानाची रक्षा करणाऱ्या मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटणाऱ्या, हुकुमशाही आणि दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या, भारतात लोकशाही राहावी यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची हत्या करण्याची गोष्ट करत आहेत. राहुल गांधी या धमक्यांना घाबरणारे नाहीत, उलट अजून जोमाने जनसेवा करतील, त्यांचा आवाज बुलंद करतील. स्वर्गवासी महात्मा गांधी, स्वर्गवासी इंदिरा गांधी, स्वर्गवासी राजीव गांधी यांचीही हत्या झाली. देशासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. गांधी मरत नाही, मरणारही नाही. त्यांचे विचार हजारो लाखो गोडसे आणि त्यांची पिलावळ आली तरीही संपवू शकणार नाही. देशात सध्या गोडसेंचे उदात्तीकरण सुरू आहे. त्यांचेच विचार मानणाऱ्या लोकांचे सरकार आहे. सत्ताधारी भाजपचा पाठिंबा असल्याशिवाय ही पिलावळ अशी गरळ ओकू शकत नाही आणि इतका माज करू शकत नाही. राहुल गांधी यांच्या हत्येची भाषा करणाऱ्या तरविंदर सिंह मारवा याच्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करून कडक कारवाई करण्यात यावी. या निदर्शन आंदोलनात प्रदेश यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला अध्यक्ष प्रेमिला तुपलावंडे, सुशीला आपुटे, प्रवक्ते अशोक निंबर्गी, रियाज हुंडेकरी, दत्तू बंदपट्टे, भीमाशंकर टेकाळे, अनिल मस्के, तिरुपती परकीपेंडला, एन.के. क्षीरसागर, लक्ष्मीकांत साका, वसीम पठाण, नूर अहमद नालवार, प्रवीण वाले, श्याम केंगार, शिवशंकर अजनाळकर, रेखा बिनेकर, संगमित्रा चौधरी, शोभा बोबे, करीमुनिसा बागवान, चंदा काळे, सुनीता बेरा, ज्ञानेश्वर जाधव, राजेश जंपले, शिवाजी साळुंखे, अभिलाष अच्चुगटला, मुमताज शेख, स्वप्नील आठवले, मल्लेश सूर्यवंशी, गेनसिद्ध मोठे, हर्षदीप गायकवाड, दत्तात्रय गजभार, मल्लेश पिल्लोलू, इब्राहिम कलबुर्गी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. इंदिरा गांधीप्रमाणे तुमची देखील हत्या करण्यात येईल. राहुलजी गांधी यांना जीव मारण्याची धमकी अरविंद सिंग यांनी दिलेली आहे. जे भारतीय जनता पार्टीचे नथुराम गोडसे यांचे पिलावळ आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभरात, देशभरात आज आंदोलन होत आहे. राहुलजी गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ आहे. राहुल गांधी कुणाला घाबरणार नाहीत. या देशासाठी प्राण गेले तर चालेल, पण असल्या धमक्याला कधी ते भीती घालणार नाहीत. हिच्यापुढे जोरदार ह्या देशाची ते सेवा करतील. अशा प्रकारचं उडवण्याची किंवा तुमची हत्या करण्याची या लोकशाही देशामध्ये अशा प्रकारचं जाहीरपणे वक्तव्य करणं हे किती निषेधार्थ आहे. म्हणून आम्ही सगळे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं नानाजी पटोले साहेब आणि आमच्या खासदार शिंदे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आंदोलन करतो. या निषेधार्थ सगळ्यांनी सभा घेतलेली. मला विनंती करते की आपण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि राहुल गांधी कधी देणार नाही, पण आपण दक्षता म्हणून आपण आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते माननीय राहुल गांधी यांना स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे संपवण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा आमदार तरविंदर सिंग यांच्या निषेधासाठी आम्ही आज एकत्रित झालेलो आहोत. भारतीय जनता पार्टी, संघ परिवार आणि नथुराम गोडसे प्रवृत्ती ही या देशाला नवीन नाही. देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या 2-3 वर्षापूर्वी ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे, हे बनाना रिपब्लिक आहे, अशा प्रकारची टीका देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं होतं. मी आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारू इच्छितो, त्या काळचं बनाना रिपब्लिक खरं की आत्ताचं बनाना रिपब्लिक खरं, या प्रश्नाचं उत्तर आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम सप्टेंबर 2024 मध्ये नियोजित आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी प्रत्येक शासकीय यंत्रणेने हा सोहळा यशस्वी होण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. नियोजन भवन येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत पूर्वतयारी आढावा बैठक
बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार बोलत होत्या. उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले, सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, विशेष व गुन्हे पोलीस उपायुक्त दीपाली काळे, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.आर. ठाकरे, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार यांनी बैठकीत बांधकाम विभागाकडून कार्यक्रम स्थळावर करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती जाणून घेतली. पोलीस विभागाने कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन काटेकोरपणे करावे, वाहतुकीस कुठेही अडथळा निर्माण होणार नाही या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था ठेवावी. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महिला लाभार्थी घेऊन येणे, मेळावा झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सोडणे यासाठी आवश्यक असलेल्या बसेसची पूर्तता करावी. पुरवठा विभागाने लाभार्थ्यांसाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्याबरोबरच त्यांना कुठेही अडचण येणार नाही याची दक्षताही घ्यावी, असे त्यांनी सूचित केले. राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद ए मिलाद या सणाची सुट्टी सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी दर्शवण्यात आलेली आहे. ईद ए मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. सबब मुंबई शहर, मुंबई उपनगर या क्षेत्रात सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी सुट्टी रद्द करून ती आता बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 या दिवशी जाहीर करण्यात येत आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार 16 सप्टेंबर रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवारी 18 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा. जिल्हा परिषदेचा जलमित्र उपक्रम काय आहे याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव म्हणाले, जिल्ह्यात शिखर समितीच्या मान्यतेनुसार प्रति ग्रामपंचायतीप्रमाणे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मल्टीस्किलिंग मॉडेलच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या कौशल्य संच याप्रमाणे प्लंबर, मोटर मेकॅनिक आणि इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर या 3 ट्रेडसाठी ग्रामपंचायतीतील पूर्वानुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामसेवकांनी प्रत्येक ट्रेडसाठी 3 उमेदवार सहभागी करून एकूण 9 जलमित्र त्यांच्या गुणवत्ता यादीनुसार अनुक्रमे विहित नमुन्यातील पत्राद्वारे तयार करून त्याचे आयडेंटिटी साईज फोटो, आधार कार्ड पंचायत समिती येथे सादर करावयाचे आहेत. त्यानंतर त्यांची प्री स्क्रीनिंग टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामधून प्रति ग्रामपंचायत कौशल्य संचासाठी 1 ट्रेडसाठी 1 उमेदवार प्रमाणे अंतिम 9 पैकी 3 उमेदवार निवड करण्यात येणार आहेत. तर इच्छुक उमेदवारांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता जाधव यांनी केले आहे. सोलापूरची विश्वविक्रमी सागरकन्या कीर्ती नंदकिशोर भराडिया आता नवा विश्वविक्रम करण्यास सज्ज झाली आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता श्रीलंकेतील तलाईमनार ते भारतातील धनुषकोडी रामेश्वर हे सागरी 34 ते 40 किलोमीटरचे अंतर सलग 12 तासात पोहून पूर्ण करून आणखी एक विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे. या विक्रमाच्या परीक्षणासाठी वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे उच्चाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती कीर्तीचे मुंबई येथील प्रशिक्षक रुपाली रेपाळे यांनी दिली. कीर्तीच्या आजपर्यंतच्या विश्वविक्रमी कामगिरीचा विचार करून भारत आणि श्रीलंका सरकारने त्यांच्या हद्दीतील समुद्रात विश्वविक्रमी पोहण्यासाठी परवानगी दिली आहे. तलाईमनार ते धनुषकोडी या दरम्यानच्या अंतरात अरबी आणि हिंद अशा 2 महासागरांचा संगम आहे. त्यात कीर्ती हा विश्वविक्रम करणार आहे. या विक्रमाकरता कीर्ती 20 सप्टेंबरच्या पहाटे 2 वाजता तलाईमनार श्रीलंका येथून पोहण्यास सुरुवात करणार आहे आणि 20 सप्टेंबरच्या दुपारी 2च्या सुमारास पोहत भारतातील धनुषकोडी येथे पोहोचेल असा अंदाज आहे. या विश्वविक्रमासाठी कीर्तीला जगप्रसिद्ध जलतरणपटू रुपाली रेपाळे, अनिरुद्ध महाडिक, सोलापूरचे कोच श्रीकांत शेटे, सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटना, भराडिया परिवार, पुण्यातील स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांचे सहकार्य लाभत आहे. या विश्वविक्रमी कामगिरीसाठी कीर्तीसह भराडिया परिवारातील सदस्य तसेच आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हे रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी रात्री रवाना होत असल्याची कीर्तीचे वडील नंदकिशोर भराडिया यांनी सांगितले. जगात सर्वात लहान जलतरणपटू
2 राष्ट्रीय पुरस्कार आहेत. मी रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमी नावाने अकॅडमी रन करते. अनिरुद्ध महाडिक हे राष्ट्रीय जलतरणपटू आहेत, राष्ट्रीय मेडलिस्ट आहेत. ते IIT दिल्लीमध्ये आधी जॉबला होते, त्यानंतर आता ते या अकॅडमीमध्ये पार्टनर म्हणून आहेत आणि प्रशिक्षणाचं वगैरे सगळं पाहतात. कीर्तीचं सांगायचं झालं तर कीर्ती म्हणजे सोलापूरसारखं मुंबई म्हटलं तर त्या मानाने मोठं शहर होतं आणि समुद्रकिनारा आहे, तर नॅचरली जर तुम्हाला करायचं असेल तर संधी उपलब्ध आहे किंवा गोष्टी अवेलेबल आहेत. पण सोलापूरसारख्या शहरातून सागरी जलतरणकडे वळणं आणि त्यासाठी घरच्यांनी तसं प्रोत्साहन तिला देणं ही खूप मोठी बाब आहे. कारण इथे ओपन वॉटरला तुम्ही कोणाकडे बघून इन्स्पायर होऊन करू किंवा इथे कुठेतरी जाऊन आपण ट्रायल करू तसं काही पॉसिबल नव्हतं. आईवडिलांनी अर्ली टॅलेंट ओळखून जेवढं तिच्यासाठी करता येईल तो प्रयत्न करून तिला एक स्विमसाठी ती मुंबईला आली होती. तेव्हा आमची भेट झाली, शेट्टी सर पण होते. तेव्हा नेमकी मी ऑब्झर्वर म्हणून त्या इव्हेंटला गेले होते. त्यावेळेला तिचं टॅलेंट पाहून मी त्यांना सांगितलं की ती खूप छान करते, तर तुम्ही ह्यामध्ये पुढे विचार केला पाहिजे. त्यानंतर तिने धरमतर गेटवे केलं, वरळी सीलिंग टू गेटवे ऑफ इंडिया केलं. मध्यंतरी ती प्रॉन्स रीफ टू अटल सेतू, आता तो नवीन पूल झालाय, ते अंतर तिने पोहोचलं. जेव्हाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार, भले ती ओपन वॉटरच्या पण आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात, म्हणजे लॉंग डिस्टन्सच्या पण, ती जेव्हा भारताचं प्रतिनिधित्व करणार तर ते राष्ट्राचं रिप्रेझेंटेशनच असणार आहे. आणि ती आता जे आपल्या देशात होते ते तिचा बेसच ती डेव्हलप करते. हे बेस डेव्हलप केलं की ती ऑटोमॅटिकली आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जो तिला बेसिक प्लॅटफॉर्म पाहिजे किंवा कॉन्फिडन्स म्हणा, अनुभव म्हणा, तो इथे ती डेव्हलप करून जेव्हा ती बाहेर जाणार तर आपण एव्हरी टाईम आपल्या देशालाच रिप्रेझेंट करतो. तर एखादा खेळाडू असला त्याला जर स्विम करायचं असलं, कुठल्याही प्रकारचं ओपन वॉटर स्विम जर त्यांनी आम्हाला सांगितलं ना तर आम्ही त्यांची परमिशन करून देतो आणि त्याची काही कॉस्ट नाही लागत. तर रुपाली मॅडमशी त्यांनी संपर्क केला आणि सांगितलं की आम्हाला असं असं करायचं आणि आम्हाला या गोष्टींसाठी मॅडम मदत करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.